मौनी अमावस्या आली शांततेचे संदेश घेऊन, मौनातच दडले समाधान, जीवन बदलणारे तत्व जाणून. पहाटे उठून स्नान करावे, मन ठेवावे निर्मळ, गंगेचे स्मरण पवित्र जलाने होतो आत्मा उजळ. आज बोलणे कमी, विचार गहिरे ठेवावेत, मौन पाळूनी देवाचे नाम अंतरी जपावेत. घरात दिवा लावावा, अंधार दूर पळवावा, श्रद्धेच्या प्रकारात मनात सदैव उजळावा. गरिबाला अन्न वस्त्र दक्षिणा द्यावी, दानातून पुण्याची वाट स्वतःच मिळवावी. पितरांचे स्मरण तर्पण करावे मनोभावे, त्यांची कृपा जीवनात सुखशांती आणावे. आज नको राग नको वादविवाद, अमावस्येला टाळावा नकारात्मक विचारांचा फास. मांस मद्य दूर ठेवावे, सात्विक आहार घ्यावा, मन शरीर आत्मा तिन्ही पातळ्यांवर नेहमी शुद्ध ठेवावा, नेहमी शुद्ध ठेवावा. हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी मितेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर अगदी नेहमीप्रमाणे तुमच्या सर्वांसोबत खूप छान असा मस्त व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर दरवेळेस काही ना काहीतरी मी तुमच्या सर्वांसोबत नेहमी शेअर करतच असतो. तर म्हटलं यावेळेस आपण अमावस्येबद्दल काही ना काहीतरी गोष्टी तुमच्या सर्वांसोबत शेअर करू, जेणेकरून तुम्हा सर्वांना त्या गोष्टी माहिती पडतील. आणि त्यामध्येच मला ज्या काही गोष्टी माहिती आहेत त्याच मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. तर आजची जी अमावस्या आहे ना, त्या अमावस्येचं नाव आहे मौनी अमावस्या. तर सुरुवातीलाच जशा प्रकारे मी तुम्हाला छानशी कविता बोलून दाखवली, तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर अमावस्येला मी काय काय करतो किंवा काय सेवा केल्या पाहिजेत किंवा कसं काय केलं पाहिजे, खूप जणांना प्रश्न असतोच. तर आज हा व्हिडिओ बघून तुमचं निरसन होणार आहे त्या प्रश्नांचं. तर सुरुवात आपण छान सकाळी अंघोळीने करायची, अंघोळ वगैरे करायची. आणि ते सर्व झाल्यावरती आपण सर्वप्रथम देवपूजा आपली करून घ्यायची. देवांना तुम्ही अंघोळ घालून किंवा स्वच्छ करून घेऊ शकता. आणि मी तर गुरुवारीच देव स्वच्छ करतो, म्हणून मी आज देव स्वच्छ केलेले नाही आहेत. आज फक्त तुम्ही अंघोळ घालून आणि देवपूजा सुरू केलेली होती. मग छान देवांना सुंदरशी फुलं घातली. फुलं वगैरे घालून मग आता अगरबत्तीचं वगैरे म्हणजे धूप दीप नैवेद्य ह्या सर्व गोष्टी करायच्या. तर अमावस्येला तुम्हाला एक गोष्ट समजलीच असेल की अमावस्येला नकारात्मकतेचा वाईट शक्तींचा जो प्रभाव असतो तो खूप जास्त प्रमाणामध्ये असतो. आणि कोणतीही अमावस्या असो, असं नाही की कुठली तरी एक अमावस्या असते आणि त्या अमावस्येला तो इफेक्ट जास्त असतो. कोणतीही अमावस्या असो, त्या प्रत्येक अमावस्येला अशा नकारात्मकतेचा वगैरे इफेक्ट हा जरा हेवी असतो, जास्त असतो. तर मग त्याच्यानुसार आपण आपल्या आयुष्यात काय बदल केले पाहिजेत अमावस्येच्या दिवशी किंवा काय केलं पाहिजे, तर तेच मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करतो आहे. सर्वप्रथम तर आपली देवपूजा आपली नित्यनियमाची असतेच, ती आपल्याला करायची आहे. त्याच्यानंतर अमावस्येला खास करून तुमच्या उंबरठ्यावरती तुम्ही हळदीचं लेपन नक्की करा. खूप इफेक्ट येतो या गोष्टीने. हळदमध्ये अशी पॉवर असते की जी नेगेटिव्हिटीला किंवा नकारात्मकतेला बाहेरच ठेवते. म्हणून आपण नेहमी चांगल्या शुभ ठिकाणी किंवा शुभ दिवशी आपण उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करत असतो. तर अगदी ह्याचप्रमाणे अमावस्येला देखील आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. तुम्हाला खूप जण भेटतील असे सांगणारे की एकच कुठलीतरी अशी अमावस्या असते किंवा अशात कुठल्या तरी छोट्या छोट्या अमावस्या असतात की त्या दिवशी तेवढा इफेक्ट असतो. बाकीच्या अमावस्या काय अशाच साध्या असतात, तर असं काही नाही, त्यांना इग्नोर करा तुम्ही. प्रत्येक वेळेस मी तुम्हाला नेहमीच सांगतो की प्रत्येक जी अमावस्या असते त्या अमावस्येला सेमच इफेक्ट सगळीकडे असतात. काय काय असतात अमावस्या असं की त्यांना जास्त इफेक्ट जरा असतो, पण नकारात्मकतेला अमावस्येला खूप जास्त इफेक्ट असतो. तर म्हणून मी तुम्हाला सांगेन की जेवढ्यात जास्त तुम्हाला सेवा करता येतील तेवढा तुम्ही अमावस्येच्या दिवशी करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर आता बघा मी हळदीचं लेपन केलं उंबरठ्यावर, म्हणजे जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती बाहेरच राहील, घरात येणार नाही. त्याच्यानंतर दुसरा उपाय तो म्हणजे तुम्हाला मी सांगतो, जर शनिवारी वगैरे जर हे आली आपली अमावस्या, तर तुम्ही हनुमानजींची पूजा करायची आहे. त्यांना रुईच्या झाडांच्या पानांचा तो हार घालायचा आहे, फुलं अर्पण करायची आहेत. त्याच्यानंतर अमावस्येच्या दिवशी शक्यतो जर प्रयत्न करा, तुम्हाला तुमच्या घरावरती नारळ ओवाळून काढायचा आहे आणि तो फोडायचा आहे. ओके, नाहीतर तुम्ही तो फोडू शकता किंवा अमावस्येचा नारळ, आता बरेच जणांमध्ये अशी पद्धत असेल की अमावस्येचा नारळ कुठेतरी नेऊन ठेवतात घरावरनं ओवाळून. तशा प्रकारे जरी तुम्ही केलात तरीसुद्धा चालतं. ओके. त्याच्यानंतर मग उंबरठा पूजन झालेलं आहे, देवपूजा झालेली आहे. त्याच्यानंतर आणखीन जास्त महत्त्वाचं ते म्हणजे तुळशी पूजा. आपल्या तुलसी पूजन हे करायचं आहे अमावस्येच्या दिवशी. बऱ्याच जणांना प्रश्न असेल की तुलसी पवित्र आहे आणि अमावस्येच्या दिवशी तिची पूजा करायची.
तर आपण देवांची सुद्धा पूजा करतो, तर त्याचसोबत आपण आपल्या तुलसी मातेची सुद्धा आपण पूजा करायची आहे. आता सध्या ही नवीन तुलसी माता मी लावली आहे आणि आता तिला मी पहिलं पाणी घालतोय आणि त्याच्यानंतर मी पहिला दिवा प्रज्वलित करून घेतलेलाच होता. त्यानंतर तुलसी मातेला हळदी, कुंकू, अक्षता आणि अगरबत्ती मी आता लावून घेतोय. त्याच्यानंतर फुलं लावली आहेत, म्हणजे फुलं अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर अगरबत्ती, धूपदीप करून घ्यायचं आहे. माझी ही जी तुळस आहे ना, ती सतत पाठी अशी पळतच राहते. अशी स्थिर नीट उभीच राहत नाही. कदाचित तिच्यात माती कमी झाली आहे. पण मी नवीन आता त्यामध्ये माती नक्की ॲड करेन, जेणेकरून ती छान मस्त स्थिर उभी राहील. त्याच्यानंतर इथे ना खूप प्रमाणात हवा असते, तर त्याच्याने दिवा नीट राहत नाही. पण इकडे असा ठेवला ना, की दिवा नीटनेटका राहतो आणि अशा प्रकारे थोडक्यात सेवा मी तुम्हाला सांगितल्या. त्याच्यानंतर आपल्या ह्या ज्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, तर त्या आपल्या देवपूजेदरम्यान होत्या. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, आपली देवपूजा वगैरे किंवा ही देवपूजेच्या आधीसुद्धा तुम्ही करून घेऊ शकता. तर बघा, आपण अमावस्येला एक छान असा उपाय, तो म्हणजे जेव्हा तुम्ही लादी पुसता ना, तर तेव्हा लादीमध्ये खडे मीठ घालायचं आणि चिमूटभर, अगदी अगदी चिमूटभर, मी बघा केवढीशी हळद घेतली होती, तेवढीशी तुम्हाला हळद घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही ह्यामध्ये जे काही तुमचं फ्लोअर क्लीनर तुम्ही यूज करता, तर ते फ्लोअर क्लीनर घ्यायचं आहे. तर हे ना माझ्याकडे असं सुंदर मस्त कापूरचं फ्लोअर क्लीनर आहे. त्याचा सुगंध असा सगळीकडे दरवळतो, जेव्हा आपण त्याने लादी पुसतो ना, त्याचा सुगंध खूप मस्त दरवळतो आणि कापूरचा आहे ना, तर त्याच्याने त्याचा सुगंध खूप म्हणजे खूप सुंदर येतो. तर असं नाही आहे की अमावस्येलाच आपण खडे मीठ आणि हळद आणि गोमूत्र वगैरे घालून आपण लादी पुसायची. तर तुम्ही ही बाकीच्या दिवशी दररोजसुद्धा जेव्हा तुम्ही लादी पुसता, त्यामध्ये तेव्हासुद्धा हे घालू शकता, ज्याच्याने जी काही निगेटिव्हिटी असतील तर ती बाहेर जायला मदत होते. तर ह्या सर्व गोष्टी असतात. आणि पण अमावस्या, तर मी काय करतो, जेव्हा आम्ही दररोज लादी पुसतो ना, तर तेव्हा मी त्यात फक्त खडे मीठ घालतो. त्यामध्ये मी हळद घालत नाही, का आपल्या आता ह्या आपल्या फ्लॅट सिस्टम्स असतात, तर तिथे आपण सफेद लख्ख अशा लाद्या बसवतो, तर त्याच्यावरती तो पिवळसरपणा येऊ शकतो. तर म्हणून मी फक्त आणि फक्त अमावस्येच्या दिवशी त्यामध्ये हळद घालतो. बाकीच्या दिवशी त्यामध्ये मी हळद घालत नाही आणि बाकीच्या दिवशी त्यामध्ये नेहमी आपलं मीठ, जे खडे मीठ असतं ना, त्याच्यानेच मी लादी पुसतो. आणि आणखीन यात एक गोष्ट तुम्ही घाला, जे मी विसरलो नाही, सॉरी, ते शूट झालं नाही आहे, मी घातलं, ते म्हणजे गौमूत्र. तर ते गौमूत्रसुद्धा यामध्ये तुम्हाला नक्की घालायचं आहे. तर अशा प्रकारे पूर्ण आपण मस्त लादी पुसून घ्यायची आहे. तर बघा, माझं घर असं मस्त स्वच्छ आणि चकचकीत झालेलं आहे. कसं दिसतंय? हा माझा पूर्ण असा लिव्हिंग रूम आहे, म्हणजे हॉल आहे. पण तो तुम्हाला असा थोडा छोटा दिसत असेल, कारण मी 06 मध्ये शूट करतो, म्हणून तो तुम्हाला थोडासा छोटा दिसत असेल. त्याच्यानंतर हे आपलं छोटंसं डेकोरेशन, गुड वाइब्स वगैरे काहीतरी पॉझिटिव्हिटी निर्माण करण्यासाठीचं, आणि सगळं छान आवरून घेतलंय. एकतर पहिलं स्वच्छ करून घेतलंय.
आज अमावस्या आहे आणि पटकन सगळं छान साफ केलेलं आहे. आणि आणखीन एक गोष्ट तुम्हाला मी दाखवतो. तर बघा आणखीन सगळे नेगेटिव्ह म्हणजे इफेक्ट जावे आपल्या घरातनं म्हणून एक गोष्ट मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला दाखवली निगेटिव्ह इफेक्ट बाहेर जाण्यासाठी. तर आणखीन एक निगेटिव्ह इफेक्ट बाहेर जाण्यासाठी आपण काय करू शकतो? तर बघा अशा प्रकारचा आहे ना कापूर आपण मशीन मिळते बाहेर. तर अशा प्रकारे ना मशीनमध्ये तो कापूर लावायचा आणि त्याचा सुगंध ना अगदी पूर्ण असा घरभर पसरतो. आणि फॅनही त्यासोबत आहे ना आपण स्टार्ट ठेवायचा जेणेकरून ते आणखीन सगळीकडे असं छान पसरतं. आजची देवपूजा तर तुम्ही सर्वांनी नक्की पाहिलीच असेल. त्याचसोबत आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करतो, की ती म्हणजे जेव्हा आपण आपलं घर साफ आपला जो बाहेरचा हा जो पॅसेज असतो ना, आता माझ्या इथे तर अशा प्रकारचा पॅसेज आहे. तुमच्या इथे कसा असेल त्याच्यानुसार. आता माझा हा पॅसेज जो आहे तो बऱ्यापैकी लेंदी आहे, मोठा आहे. तर दरवेळेस काय करतो, जेव्हा घरातली फ्लोरिंग साफ होते म्हणजे साफ करतो ना, त्याच वेळेस बाहेरचं सुद्धा क्लीन करून घेतो. कारण काय करायचं असं बाहेरचे घाण पाय मग तेच पुन्हा घरात एंटर होतात. मग तीच निगेटिव्हिटी त्या सर्व गोष्टी एंटर व्हायला पटकन त्यांना चान्स मिळतो. तर अजून माझा दिवा सुरू आहे उंबरठ्याकडे, जो 6:30 वाजता लावला आणि आता 8:30 होऊन गेले, तो अजूनही सुरू आहे. अशा प्रकारे मग मी बाहेरचं पण स्वच्छ पुसतो जेणेकरून जी काही निगेटिव्ह वाइब्स असतील तर ते बाहेरच राहतील, बाहेर पण क्लीन होऊन जाईल आणि त्या निमित्ताने घरात पण काही गोष्टी येणार नाहीत. तर अशा काहीशा ह्या सर्व गोष्टी असतात ज्या मी अ, नेहमी करतो. आणि अमावस्येला ह्या गोष्टी मी खास करून जास्तच करतो. कारण प्रत्येक अमावस्येला प्रत्येक कोणतीही अमावस्या असो, त्या दिवशी त्या गोष्टीचा इफेक्ट हा हेवी असतो. त्यांचा तो दिवस असतो किंवा त्यांचा तो दिवस मानला जातो. त्या दिवशी तो इफेक्ट जरा हेवी असतो. सो मग म्हणून सगळ्या गोष्टी थोड्याफार पाळणूक करा. त्याच्यानंतर मग मी तुमच्या सर्वांसोबत सकाळच्या देवपूजेबद्दल काय-काय करायचं अमावास्येच्या दिवशी ते शेअर केलं. त्याच्यानंतर क्लीनिंगबद्दलचं मी त्या गोष्टी शेअर केल्या. त्याच्यानंतर आता मी संध्याकाळी काय-काय करतोय. तर बघा संध्याकाळी ना अमावास्येच्या जर आता अमावास्या संपली असेल तरी असं काही नाही, पण तो दिवस आहे अखंड, तर त्या दिवशी आपण त्या सेवा करून टाकायच्या असतात. तर म्हणजे अमावास्या तुम्ही बघा की कधी, किती, कशी चालू होते, कधी संपते वगैरे. पण ह्या सर्व गोष्टी आपल्या रेग्युलर असतातच. तर मी काय करतो अमावास्येच्या दिवशी जर अमावास्या पूर्ण दिवसाची असेल, तर त्या दिवशी मग अशा प्रकारे तशी आता ह्या वर्षीची आपली म्हणजे मौनी अमावास्या जी आहे, तर ती एक्झॅक्टली आता मला एवढं माहिती नाही की किती वेळ, पण मला समजली की आज अमावास्या आहे. तर मग तो मी अख्खा दिवस माझ्या ह्याच्याने पकडतो आणि मग पहिला काय करतो संध्याकाळी, सकाळी पण धूप-दीप हे सर्व होतंच. पण सकाळी छान असं मस्त हाच धूप लावतो मी, वाटी धूप. आणि तसाच संध्याकाळी मी देवांना छान कपूर आरती करतो, धूप लावतो. घरामध्ये धूप लावलं ना, की खूप प्रसन्न वातावरण येतं. आणि जो गुगल धूप नावाचा असतो ना, गुगल धूप, तर तो जर तुम्ही लावला तर त्याच्याने सुद्धा आणखीन पॉझिटिव्हिटी येते. तर आता छान देवांची कपूर आरती करून घेतली. त्याच्यानंतर मग उंबरठ्याची कपूर आरती करून घेतली. आणि देवांकडे सुद्धा आणि आपल्या उंबरठ्याकडे सुद्धा अशा प्रकारे मग मी धूप लावून घेतो. आणि उंबरठ्याकडे खास संध्याकाळच्या ह्या सर्व सेवा करायच्या. म्हणजे जी काही निगेटिव्हिटी आहे संध्याकाळी येणारी, तर ती सुद्धा आपल्या घरात येणार नाही आणि नेहमी पॉझिटिव्हिटी आपल्या घरात राहील. तर बघा उंबरठ्याला आहे ना अशा प्रकारे हात लावून आपण नमन करायचं आणि आपल्या मनातली जी काही इच्छा आहे ना, ती आपण त्याला सांगायची. त्याच्यानंतर त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं, ह्या सर्व गोष्टी करायच्याच आहेत. पण त्याहूनही महत्त्वाचं ते म्हणजे नामस्मरण. आपल्याला नामस्मरण करायचं आहे आणि अशा प्रकारे मी अमावास्येच्या सेवा करतो. तर अमावास्येला तुम्ही पितृसूक्त किंवा आपल्या दररोजची नित्यसेवा आहे ती तुम्ही करू शकता. तर अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.